जनता दरबार सुरू करताना सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लागले पाहिजे हा एकच उद्देश होता. जनतेची कामं करताना त्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील याकडे लक्ष देतानाच प्रशासनाबाबत जनतेला प्रश्नच उपस्थित होणार नाहीत याची काळजी घेतली जाणार असल्याचं सांगत अधिकाऱ्यांना देखील त्या प्रकारच्या सूचना दिल्या असल्याचं श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितलं आहे. 4 महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या जनता दरबारात आलेल्या तक्रारींची दखल घेत अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं काम करण्यास सुरुवात केल्यानं सुरुवातीला आलेल्या 400च्या वर तक्रारींचा आकडा 4 महिन्यात 175 वर आला असल्याचं सांगत पाचपुते यांनी शासकीय अधिकाऱ्यांचं कौतुक केलंय आणि यापुढेही जनता दरबार अविरत सुरू राहणार असल्याचं सांगितलं. सोमवार दिनांक 2 जून रोजी तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी आणि प्रमुख कर्मचारी यांच्यासोबत नागरिकांचे प्रलंबित कामं तात्काळ मार्गी लागण्यासाठी नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडून जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. तालुक्यातल्या विविध प्रशासकीय कार्यालयाबाबत शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या आलेल्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी आमदार विक्रम पाचपुते यांच्याकडून श्रीगोंदा येथे सुरू असलेल्या जनता दरबारात नागरिकांकडून 175 प्रकरणं उपस्थित करण्यात आली. त्यापैकी अनेक प्रकरणं जनता दरबारातच मार्गी लावण्यात आली आहे. यावेळी बहुतांश प्रकरणं महसूल विभाग, पंचायत समिती, पोलीस स्टेशन तसेच भूमी अभिलेख कार्यालय यांच्या संबंधित होती. आमदार पाचपुते यांच्या उपस्थितीमध्ये दाखल प्रकरणांपैकी अनेक प्रकरणं मार्गी लावण्यात आली होती. यावेळी प्रभारी तहसीलदार प्रवीण मुदगुल, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, गटविकास अधिकारी राणी फराटे, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता विजय होके, महसूल दुय्यम निबंधक पाटबंधारे, भूमी अभिलेख, कृषी अधिकारी, एसटी महामंडळ, वीज वितरण कंपनी, जीवन प्राधिकरण विभाग, पशुसंवर्धन, जलजीवन अशा एकूण 28 विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी जनता दरबारात उपस्थिती दर्शवत नागरिकांच्या समस्यांचं निराकरण केलं आहे. यावेळी आमदार पाचपुतेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अनुभव उत्तम आहे. ज्यावेळेस आपण सुरुवातीला जनता दरबाराची सुरुवात केली ते उद्दिष्ट एकच होता की सर्वसामान्यांचे जे प्रश्न प्रशासनाकडे प्रलंबित राहतात हे तात्काळ मार्गी लागले पाहिजे. त्या अनुषंगाने आपण या जनता दरबाराची सुरुवात केली होती. मला सांगायला आनंद वाटतो की सुरुवातीला जवळजवळ 400-450च्या आसपास हे अर्ज तसेच त्या लोकांच्या समस्या होत्या ह्या आता कमी होत होत साधारण आजचा जो जनता दरबाराची आवक आहे त्या प्रश्नांचं आपण पाहिलं तर साधारण 250च्या आसपास हा आकडा आलेला आहे. आत्ताच आपण 50% आलेलो आहोत आणि मी सर्व अधिकाऱ्यांची सुद्धा कौतुक केलेलं आहे. जसं पाहिलं तर मागच्या महिन्यामध्ये जनता दरबार होऊ शकला नव्हता कारण आपल्या इथे आपल्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कॅबिनेटची बैठक होती. अधिकारी व्यस्त होते त्यामुळे आपल्याला मागच्या महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा जनता दरबार घेता आला नाही. 2 महिन्यानंतर हा जनता दरबार झाला तरी सुद्धा तक्रारींचं प्रमाण हे कमी होतं. अधिकारी हे उत्तम पद्धतीने कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. अशा प्रकारचं सुशासन जर मतदारसंघामध्ये आलं तर मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये जनता दरबार घेण्याची गरज पडणार नाही. पण आपण एक ठरवलं जरी गरज नसेल तरी सुद्धा जनता दरबार हा प्रत्येक महिन्याला भले तो अर्धा तासात होईल 1 तासात होईल कारण त्याशिवाय प्रशासनावरती अंकुश राहणार नाही. त्यामुळे कुठेतरी चेक आहे. शेवटी कसं होतं की विचारणा होणार आहे की आपल्याला जनता दरबारमध्ये आल्यानंतर त्यांच्या खात्याचे प्रश्न येतील आणि मग तिथे सगळ्यांसमोर विचारणा होईल. या ती परिस्थिती उद्भवते त्यावेळेस अधिकारी हे सक्षमपणे काम करतात याचा अनुभव मला आज आजच्या या जनता दरबारमध्ये आलेला आहे. अनेक डिपार्टमेंटचे आज प्रश्नही उपस्थित झाले नव्हते. याचा अर्थ आम्ही असं समजतो की बरेचसे प्रश्न मार्गी लागले असतील. तरीसुद्धा काही प्रश्न प्रलंबित असतील तर पुढच्या महिन्यामध्ये अधिवेशन असल्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये काही जनता दरबार जुलै महिन्यात होणार नाही. तो ऑगस्ट महिन्यामध्ये होईल आणि ऑगस्ट महिन्यामध्ये परत एकदा आपण आढावा घेणार आहोत. आज जनता दरबाराबरोबर पंचायत समितीने अनेकदा विहिरी गाई गोठ्याचे वेगवेगळे ॲलिगेशन्स केले जातात, त्यांच्यावरती आरोप केले जातात. त्यामुळे आपण आज जाहीर टेबलच लावला होता. ज्यांचे कुणाचे त्या ठिकाणी प्रस्ताव प्रलंबित असतील, नवीन प्रस्ताव करायचे असतील अशांसाठी एक कॅम्प पंचायत समितीच्या वतीने आयोजित केला गेला होता. फक्त नाविन्य एवढंच होतं की त्यांना म्हटलं कॅम्प लावत असताना मूळ ज्या अडचणी काय होतं अनेकदा गावाचा रेशो मेंटेन होत नाही. शासनाचा नियम असा म्हणतो की गावाचा हा रेशो कुशल अकुशलचा हा 60-40चा रेशो मेंटेन झाला पाहिजे आणि तो जर रेशो असेल तरच पुढचे कामं मंजूर करता येतात. दुर्दैवाने अनेक गावांचा हा रेशो मेंटेन नसल्यामुळे तिथं कामं मंजूर होत नाही. त्यामुळे आज कॅम्प लावत असताना पंचायत समितीने कोणत्या गावांचा 60-40चा रेशो मेंटेन आहे आणि कोणाचा नाही याच्यात पूर्ण तक्ता लावला होता. त्यामुळे लोकांचे ज्या काही गैरसमज होते हे दूर झाले आणि आज या ठिकाणी कॅम्प आहे. त्यामुळे काही जे प्रकरणं ही प्रलंबित राहिली होती ती सुद्धा प्रशासनाने निकाली काढलेली आहे. अजूनही कोणाचे काही प्रश्न असतील, समस्या असतील आपण हक्काने सांगा कारण या ठिकाणी हे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि आपण मला यासाठीच निवडून दिलेलं आहे. जनतेचे प्रश्न कशा पद्धतीने सुटतील आणि लवकरात लवकर कसे मार्गी लागतील सगळ्यात महत्त्वाचं हे प्रश्न तयारच होणार नाही
जर प्रशासनाने उत्तम पद्धतीने काम केलं तर हे छोटे मोठे प्रश्न आमच्यापर्यंत येणार नाहीत. ह्या माणसानेच आम्ही हा कार्यक्रम सुरू केला होता आणि नक्कीच हा उद्दिष्ट आम्ही गाठतो असं म्हणायला काही हरकत नाही. टॅक्सच्या संदर्भात जे CSC सेंटर्सच्या काही मर्यादा होत्या त्यांना इथे ओपन करायला अडचण होते, पण परवा आपण सूचना दिल्यापासून अनेक ठिकाणी आता फ्लो वाढलेला आहे. लोकांनी आता संपर्क करायला सुरू केला त्यांच्या CSC सेंटर्सला. त्यामुळे आता आज जी काही कृषी खात्याची एक दिंडी आहे म्हणजे जी संपूर्ण जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आज जनजागरण मोहीम ही सुरू आहे. तर त्यातच सुद्धा या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांना निमंत्रित केलं होतं. शेती निगडीत जे काही त्यांच्या सूचना आहेत त्या सर्व तज्ज्ञांनी दिल्या. आज जे आपल्या तालुक्यामध्ये 6 ठिकाणी हा प्रोग्राम झाला होता, त्यातला एक माऊलीला सुद्धा झाला आहे आणि उद्या 6 ठिकाणी होईल. त्यामुळे बाकी नाविन्यपूर्ण प्रोग्राम चालू आहेत आणि ॲग्रीस्टॅकच्या संदर्भात CSC सेंटरला त्यांच्या जागेवर आपल्याला काम करणं अपेक्षित होतं. त्यामुळे आज ते काही होऊ शकलं नाही या ठिकाणी ॲग्रीस्टॅकचा. पण मुळात म्हणजे आव्हान आपल्या मीडियाच्या माध्यमातून आव्हान केल्यानंतर अनेक ठिकाणी ॲग्रीस्टॅक लोकांनी काढायला सुरुवात केली. ही महसूलच्याच निगडीत आणि मोजणीच्या निगडीत असतात, कारण हे कधी न संपणारे प्रश्न आहेत. आणि आता पावसाचे दिवस आहेत, पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था जी काही रस्ते म्हणण्यापेक्षा जी काही तुमच्या काय होणार तुमच्या त्या क्षेत्रात जाणारे रस्ते असतात म्हणजे ते वैयक्तिक मालकीचे रस्ते असतात किंवा सार्वजनिक रस्त्यांच्या व्यतिरिक्त जे काही सर्वे नंबरचे रस्ते आहेत याचे प्रश्न अनेक असतात. त्याच्या सुनावण्या वगैरे होणं अपेक्षित होतं. दुर्दैवाने म्हणजे हा प्रश्नही मार्गी लागला असता, पण दुर्दैवाने तहसीलदार बदलल्यामुळे, कारण महसूलचा नियम असं सांगतो सुनावणी घेतली पाहिजे, त्याच तहसीलदारांनी स्पॉट व्हेरिफिकेशन केलं पाहिजे तरच निकाल देतो. तहसीलदार बदलला आणि जर निकालावर प्रकरण असेल तर परत बेकबे ही प्रक्रिया चालू करावी लागते. एखाद्या जर तहसीलदारांची बदली झाली नसती किंवा तहसीलदार आहे ते कंटिन्यू राहिले असतं तर ते प्रमाण कमी झालं असतं. त्यामुळे आमचा कायम हाच प्रयत्न असणार आहे की अधिकारी हा जास्त काळ एखाद्या ठिकाणी राहिला, कमीत कमी 3 वर्ष कार्यकाळ हा पूर्ण केला पाहिजे. अधिकारी बदलला की नवीन सिस्टीम लागायला ती इम्प्लिमेंट व्हायला वेळ जातो. दुर्दैवाने याच्यामध्ये बराचसा वेळ गेलेला आहे, पण याच्यात सुद्धा सुधारणा चालू आहे. प्रकरणांची संख्याही कमी झाली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बंद बघा शेवटी हे सगळे मुद्दे कधीही संपणार नाहीत. लोकांचे प्रश्न कधीही संपत नसतात. प्रमाण कमी झालं आहे. सुरुवातीच्या जनता दरबारमध्ये पुरवठ्याच्या संबंधितले रेशन कार्डच्या संबंधितले प्रश्न अनेक होते. आता ते एकदम नॉमिनल आले होते. एक काळ असा होता की मधल्या काळामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळे विजेचे प्रश्न बेळसावत होते. विजेचे प्रश्न खूप होते मागच्या जनता दरबारमध्ये. आता पाऊस आलेला आहे, विजेची डिमांड कमी झालेली आहे, त्यामुळे विजेचे प्रश्न बोटावर मोजण्या इतके होते. त्यामुळे त्या परिस्थितीनुसार प्रश्न हे बदलत असतात. प्रश्न हे वेगवेगळे येतात. याचा अर्थ प्रत्येकजण काम करतं. तेच प्रश्न आले तर हे समजून घ्यायचं आपण की प्रशासन योग्य पद्धतीने काम करत नाही. सुदैवाने ते योग्य पद्धतीने काम करत चालू आहे. आज आपण परत ठेकेदारांशी पाठपुरावा केलेला आहे. त्यांच्या ज्या काही परवानग्या होत्या त्या सुद्धा फायनल स्टेजमध्ये आहे. 1-2 दिवसामध्ये त्यांनी कामकाज सुरू केलं पाहिजे. नाही झालं तर मी परत एकदा त्यांना विचारणा करणार आहे. आपली मागच्या वेळेस ज्यावेळेस प्रेस झाली त्यावेळेस सांगितलं होतं एक 8-10 दिवसाचा कालावधी लागेल. अजून 1-2-3 दिवसामध्ये काम चालू होणं अपेक्षित आहे. किंवा टाकायची अडचण अशी आहे की पाऊस इतका झाला, 15 पट पाऊस झाला, त्यामुळे मुरुम काढायलाही सुक्का मुरुम मिळाला पाहिजे. त्यामुळे हाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ज्या ठिकाणी मुरुम उपलब्ध आहे तिथं रस्ता उपलब्ध नाही आहे. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी आहेत आणि भौगोलिक परिस्थितीमुळे ह्या अडचणी तयार झालेल्या आहेत. म्हणजे मुरुम टाकणं म्हणणं जेवढं सोपं आहे तेवढं आज काढणं अवघड झालेलं आहे. कारण अजूनही बरीचशी रानंही वापसावर आली नाही आहेत. त्यामुळे कोरडा मुरुम मिळणार नाही. ओला मुरुम टाकलं तर ह्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल. त्यामुळे काही गोष्टी अशा असतात की तांत्रिक अडचणी आहेत, त्याला योग्य पद्धतीने मार्ग काढावा. हाही प्रश्न आला होता. 2022ची जी अतिवृष्टीची पेंडिंग होती ती आता पुढच्या सोमवारपर्यंत मला तहसीलदारांनी आश्वासन दिलं आहे की केस निहाय आम्ही तो मार्ग काढूया आणि सगळे प्रकरण निकाली काढायचं आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत. कारण काय होणार आहे की 2022 सुद्धा प्रलंबित राहिली तर ह्यावेळेस आपण सरसकट पंचनामे काढायला सांगितलं. त्यामुळे ही अतिवृष्टीची परत अडचणी होते त्यापेक्षा जुनी प्रकरणं सगळी आपण निकाली काढायला सांगितलं. त्यात 2-4 टेक्निकल अडचणी आहेत. एक म्हणजे क्षेत्र प्रमाणापेक्षा जास्त काही लोकांच्या नावावर दिसत आहे आणि दुसरं म्हणजे काहींचे पॅन कार्ड नाही. आता शेतकऱ्याला इन्कम टॅक्स नाही म्हणून अनेक जण पॅन कार्ड काढत नाही, पण 0 पॅन कार्ड एक सिस्टीम असते ती काढली पाहिजे. कारण शासन आता सगळ्या गोष्टी सेंट्रलाइज करायला लागलेलं आहे. त्यामुळे सेंट्रलाइज होत असताना ह्या नियमावली त्याचं पालन केलं पाहिजे. दुर्दैवाने बऱ्याचशा गोष्टी या जनतेपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे काही गोष्टी प्रलंबित राहतात. तर मी आपल्या मार्फतही शेतकऱ्यांना आवाहन करतो की ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसतील त्यांनी करा. कारण आधार आणि पॅन हे कंपल्सरी आहे. ते दिलं तरच आपल्याला त्या ठिकाणी शेतीचा नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे. जर आपण कागदपत्रामध्ये मागे राहिलो तर हा प्रश्न प्रलंबित राहील. नाही दुर्दैव असं वाटतं की 31 मार्चला हे पैसे परत गेले. म्हणजे
शासनाची गेल्या 2 वर्षापासून सिस्टीम अशी आहे की 31 मार्च आला तर खर्च नाही झाला म्हणून परत पाठवतात आणि 1 एप्रिलला परत डिमांड करतात. तर ही वेळ येऊ नये. ते जे आलेले पैसे आहेत ते ज्याला त्याला मिळावेत. येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.